गुरुदेव दत्त ट्रस्ट परिवाराकडून आपण हा छोटासा का असेना आपण एक सत्संग कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आमच्या वैरागमधील सुरेखाताई, सचिन दादा, अश्विनीताई यांनी बरेच काही ॲडमिनच्या माध्यमातून परिश्रम घेतलेत आणि हा कार्यक्रम आयोजन आपण केलेला आहे. आता श्री गुरुदेव दत्त ट्रस्ट किंवा श्री गुरुदेव दत्त परिवार या माध्यमातून काय कार्य चाललं आहे आणि हे कार्य नेमकं काय याचा एक ओळख परिचय म्हणून आम्ही हे मेळावे घेतो. प्रतिसाद कसाही असला तरी मगाशी आमच्या रमणदादांनी हे जे आध्यात्मिक रणांगण आहे चांगलं गाजवलं आहे. त्याने ते परमार्थाचा अर्थ आपल्या सगळ्यांना समजून सांगितलं आहे की परमार्थ कसा असतो आणि परमार्थात जीव किती येऊ शकतात कल्याणार्थ हे प्रत्येकाच्या प्रारब्धामध्ये असतात. असो, पण इथं आलेला प्रत्येक जीव जर आमच्याशी कनेक्ट झाला तर अध्यात्म काय असतं याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. अध्यात्म नेमकं काय आपल्याला एकच माहिती आहे, कुठेतरी काहीतरी चमत्कार होतो, आपल्या अडचणी समस्या निवारण होतात. अमुक अमुक बाबा आहे, पंडित आहे, महाराज आहे, ब्राह्मण आहे, मग आपण कुंडली घेऊन जातो, काही समस्या असेल त्याला सांगतो, तो बिचारा पण आपली वाट पाहत असतो. गिऱ्हाईक ते कुंडली दाखवली की लगेच मग तो आपला त्यात काही दोष असेल नसेल भगवंताला माहिती, पण त्याला तर फिक्स माहिती असतं हे दोष याचे आहेतच. काही विधी लिखित असतात, काही त्याचे लिखित दोष असतात ते सांगतो आणि कार्यक्रम आपल्याकडनं करून घेतो. त्याचं काम मात्र तो करून घेतो. तुमचं काम झालं नाही झालं ते विषय मोकळा, पण त्याचं काम मात्र तो करून घेतो. तर असा काही ब्राह्मण वर्ग आहे, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, काही ब्राह्मण वर्ग आहे अध्यात्माच्या नावाने हे चुकीचे संदेश आपल्याला जातात. अध्यात्म म्हणजे नेमकं काय असतं? संसारामध्ये अडचण आली ती कोणीतरी काहीतरी साधना देऊन सोडवली म्हणजे इथपर्यंत थांबायचं का? एवढाच प्रवास आहे का आपला? याच्या पुढे काही जायचं आहे की नाही? जीवनामध्ये परमशांती आपल्याला मिळवायची का? परमशांतीचा प्रवास कसा आहे? अध्यात्मामध्ये अनेक प्रकारच्या विषय वास्तवांविषयी सांगितलं जातं. संसारात प्रपंचात सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि यातून निवृत्ती कसं व्हायचं? तर एवढा कठीण या मायेच्या घोर मायेच्या कलियुगामध्ये अध्यात्माची वाट फार बिकट आहे आणि यातून काही संधी साधूंनी आपला व्यापार चालू केला आहे. मग छोटे छोटे असतात, काही मोठे मोठे व्यापारी आहेत, धर्माच्या नावाखाली फार मोठा व्यापार करतात. तर ह्या सगळ्या गोष्टीतून एक सामान्य जीव भरडला जातो आणि त्याला अध्यात्माचा परिचय होतच नाही. सत्संगाचा महिमा काय असतो हे त्याला कळतच नाही. एक छोटासा सत्संग आपल्या उभ्या आयुष्याचं परिवर्तन करू शकतो. आता परिवर्तन म्हणजे नेमकं काय? सत्संगाचा झोपा लागतायत कोणाला? इथं झोपायचं आहे का? फक्त अर्धा तास माझ्याशी कनेक्ट व्हायचं आहे. इथून काही आपल्याला घेऊन जायचं आहे ना, आम्ही 0 मिनिटात क्रियाप्रक्रिया करून टाकतो. हे जी प्रणाली 1000 वर्ष तप केले तरी दिसणार नाही, भेटणार नाही कोणालाच. पण 0 मिनिटात आमच्याशी कनेक्ट झालेत ना, हे बोलायला लागतात तुमच्याशी. अशी क्रियाप्रक्रिया आम्हाला करायची असते. आणि इथं वैरागमध्ये हे सगळे आलेले भाग्यवान जीव आहेत. तुमच्या गेल्या जन्माची पुण्याई तुम्ही इथपर्यंत आलात. ज्यांच्याकडे स्वामींचं निवेदन गेलं ते आले नाही ते दुर्भाग्यशाली. तुमच्याकडे स्वामींचं काहीतरी कोणीतरी कान घुसून सांगितले किंवा पत्रिका वाटली की हा कार्यक्रम आहे तुम्ही या,
तुमच्या प्रारब्धात होतं, तुम्ही भाग्यवान जीव, आणि इथून तुमची परमार्थाची वाट चालू झाली. गुरु प्रक्रिया शोधणं थांबवा. आपला आतच गुरु दडलेला असतो, तो तुम्हाला आम्ही शोधून काढतो. आपल्या आतच परमेश्वर आहे आणि गुरूंचं स्थान आहे. दीक्षा म्हणजे काय असतं? तर मला सहज कोणीतरी आता विचारलं, दादा तुमच्याकडनं आम्हाला दीक्षा घ्यायची आहे. म्हटलं हा दीक्षा हा जो प्रकार काहीच नसतो. गुरु म्हणजे काय असं नुसतं पूजनीय आणि गुरुचं पादुका पूजन केलं आणि फुलं वाहिली म्हणजे आपल्याला दीक्षा मिळाली, मंत्र मिळाला, दीक्षा मिळाला, असं कधी होत नाही. आपल्या जीवनामध्ये आलेली दशा आणि याला योग्य मार्गदर्शन जो दिशा देतो आणि ज्यात जे परिवर्तन होतं त्याला दीक्षा म्हणतात. आपल्याला आलेले अनुभव आणि अनुभवाच्या माध्यमातून आपल्यात जी घडण झाली आहे. आता अध्यात्मात घडण फार वेगळी असते. अध्यात्मामध्ये अहंकार चालत नाही. अध्यात्मामध्ये कुठल्याही पदाचा, प्रतिष्ठेचा, जी तुमची संसारात प्रगती झाली आहे, मोठमोठे आणखी काही तुम्ही पदं मिळवलेत किंवा डिग्र्या मिळवल्यात, आणखी काय तुम्ही सेटल व्हायचे आहे, करोडो रुपये, अब्जाधीश रुपये कमवलेत, नाना प्रकारचे व्यवहार केलेत, त्याचा अध्यात्माशी काहीही संबंध नसतो. लक्षात घ्या. तुम्हाला जर देव शोधायचा आहेत ना, ही चांडाळ चौकट बंद करावी लागेल आधी. इथं प्रामाणिकपणाला, भाव, भक्ती, श्रद्धा अशा गोष्टींना महत्त्व असतं. आणि हे शिकवायचं काम या श्री गुरुदेव दत्त ट्रस्ट परिवाराकडून होतं. सगळ्यात महत्त्वाचं निस्वार्थ. एखादा संघ जर का नाही कुठल्याही पद्धतीमध्ये निस्वार्थपणे काम करतो आणि कुठल्याही प्रकारचं श्रेय आपल्याकडं न घेता भगवंताला देतो, तोच खरा सत्संग. आणि ह्या सत्संगातून आपलं परिवर्तन होतं. हे परिवर्तन एवढं अद्भुत असतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्मिक शांती मिळवून देणार असतं. मग तुमची दुःखाची परिस्थिती असो, सुखाची असो किंवा इतरत्र असो, तुम्हाला त्या परमशांतीचा अनुभव येतो. आता सत्संगाचा महिमा काय थोडक्यात मी सांगेन. एकदा नारदांनी हा प्रश्न नारायणांना विचारला, भगवान विष्णूंना, की भगवंता सत्संगाचा महिमा काय? नारायणांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी बोट दाखवला. बोट दाखवल्यावरती समोर नारदांना एक किडा दिसला आणि आदेश दिला. तर ते त्या किड्याच्या शोधार्थ गेले आणि गेल्यावरती तो नरकात तो किडा त्यांना सापडला आणि सहज त्यांनी त्या किड्याला विचारलं कानात जाऊन, सत्संगाचा महिमा काय? त्या किड्याने डोळे उघडले, नारदांना पाहिलं, क्षणार्धात मृत झाला. त्यांना टेन्शन पडलं नारदांना की आपल्याला पाहिलं आणि हा किड्यानं मृत झाला. भगवंताने आपला जो किडा दाखवला हा तो किडा नरकातला होता. परत ते नारायणांकडे आले आणि परत त्यांनी तोच प्रश्न विचारला, भगवंता सत्संगाचा महिमा काय? आता त्यावेळेस नारायण शांतच, त्यांनी परत बोट दाखवला आणि त्यांना एक पोपट दिसला कर्मभूमीवरती, म्हणजे आपल्या भूमीवरती. आता त्या मनोवेगाने त्या पोपटाच्या शोधार्थ ते गेले, कर्मभूमीवर आले. त्या पोपटाला नुकताच जन्म झालेला होता आणि सहज त्याने त्या कानात त्यांना विचारलं, सत्संगाचा महिमा काय? पोपट डोळे उघडून पाहिलं, नारदांचं दर्शन घेतलं आणि क्षणार्धात तो पोपट देखील मृत झाला. नारदांना टेन्शन, अरे तो किडा तर गेला आणि हा पोपट सुद्धा मृत झाला, तर आता हेच पाप का माझ्यावर पडतं? म्हणून परत नारायणांकडे आलेत आणि नारायणांनी सांगितलं की सत्संगाचा महिमा काय याचं उत्तर पाहिजे असेल तर एक गाईचं कालवड छोटं वासरू, त्याचा नुकताच जन्म झाला, त्याच्याकडे बोट दाखवलं. आता नारदांना थोडं टेन्शन आलं की आता हे असं काय चाललंय, ज्यांना आपण कानात जाऊन विचारतो हा मृत होतो आणि ह्याचं पाप मला लागतं
नारायण काहीच बोलले नाही, बोट परत दाखवला आणि हसले. आता भगवंताची काय लीला असेल म्हणून ते परत त्या वासरूकडे गेलेत आणि वासरूच्या कानामध्ये त्यांनी सहज विचारलं की सत्संगाचा महिमा काय. त्या वासरूने सरळ डोळे उघडले. डोळे उघडता क्षणीच ते वासरू, ते कालवड काहीच न बोलता ते मृत झालं. आता तर त्यांना तर फारच टेन्शन आलं. त्यांना वाटलं हे 3 जीव माझ्यामुळे गेलेत, आता नारायण असं काय लीला करतायत की हे प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या कानात जाऊन विचारायचं आणि हे जीव मृत पाहिजे. म्हणून त्यांनी परत नारायणाकडे धाव घेतली. भगवंता काय चाललंय? नारायण काहीच बोलले नाही. परत उत्तर पाहिजे असेल तर बोट दाखवला आणि एक शिशु त्यांना नवजात बालक दिसलं आणि त्या नारायणांचा आदेश म्हणून परत त्यांनी त्या बालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तर ते बालक एका श्रीमंत घराण्यात, राजाच्या घरात ते जन्माला आलेलं होतं आणि त्या बालकाला जाऊन त्यांना परत विचारायचं होतं. आता 3 ठिकाणी गेलं म्हणून ठीक आहे, पण हा जर राजाचा मुलगा याच्या कानात जर आपण काही विचारलं आणि तो जर मृत झाला याचं टेन्शन नारदांना होतं. आता काय करावं म्हणून त्यांनी नारायणांचा आदेश पाळला आणि ते त्या ठिकाणी गेले. एक मुलाची पप्पी घ्यावी या निमित्ताने त्यांनी मुलाला हातात घेतलं आणि कानात जाऊन सहज विचारलं की सत्संगाचा महिमा काय. मुलाने खडकन डोळे उघडले. उघडल्यावरती तो बोलायला लागला, गुरुवर आपण हा प्रश्न मला 4थ्यांदा विचारलाय. अहो, ज्यावेळेस मी नरकात किडा होतो तुमच्या दर्शनाने, जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी त्या नरकातनं माझी सोडवणूक झाली.